हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल RD फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की फार्मासिस्टची वॅकन्सी आलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलेलंच होते की दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड म्हणजे मित्रांनो DSSB याच्यामध्ये मित्रांनो लवकरच फार्मासिस्ट पदाची वॅकन्सी येणार होती। मी ऑलरेडी पण सांगितलेलं होतं। तर मित्रांनो, आता त्याचं जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ते आलेलं आहे मित्रांनो। तर आपण याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहे की वॅकन्सी किती असणार आहेत, कोणत्या कॅटेगरीसाठी किती वॅकन्सी ते डिटेल बघणार आहेत। आणि मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे इलिजिबिलिटी काय असणार आहे, म्हणजे कोणते कोणते स्टुडंट ऍप्लिकेशन फॉर्म फिल करू शकणार आहेत, राईट। तर हे बघू आपण नोटिफिकेशन काय आहे सर्व डिटेल मध्ये। तर मित्रांनो, ऍप्लिकेशन डेट म्हणजे ऍप्लिकेशन डेट कधीपासून स्टार्ट होणार आहे, म्हणजे तुम्ही ऍप्लिकेशन कधीपासून फिल करणार आहेत। तर मित्रांनो, ती डेट कधी आहे? 13 फेब्रुवारी 2024। म्हणजे मित्रांनो, आता 13 फेब्रुवारी पासून तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म फिल करण्यासाठी स्टार्ट करू शकता मित्रांनो, राईट। आणि इथे त्याची लास्ट डेट किती असणार आहे मित्रांनो? क्लोजिंग डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन, ते ऑनलाईन ऍप्लिकेशनची लास्ट डेट किती असणार आहे मित्रांनो? 13 मार्च। म्हणजे 1 महिन्याचा टाइम तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फिल करण्यासाठी भेटणार आहे। तर इथे मित्रांनो बघू आता इथे की फार्मासिस्ट पदाच्या किती वॅकन्सीज आहेत। तर इथे 1 नंबरला मित्रांनो फार्मासिस्ट पोस्ट दिलेली आहे। नेम ऑफ द पोस्ट बघू शकता, फार्मासिस्ट ही आपली पोस्ट आहे मित्रांनो। या व्हिडिओमध्ये फार्मासिस्ट या पदावर रिलेटेड आपण डिस्कशन करणार आहेत। तर मित्रांनो, इथं पोस्ट कोड कोणता आहे? 01/24 हा काय आहे मित्रांनो? पोस्ट कोड आहे फार्मासिस्ट या पदासाठी। मित्रांनो, डिपार्टमेंट कोणतं येणार आहे? डिपार्टमेंट असणार आहे हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर। ग्रुप कोणतं आहे मित्रांनो? ही एक्झाम असते ग्रुप सी च्या अंडर, राईट। आणि मित्रांनो, टोटल जनरल कॅटेगरी मध्ये वॅकन्सी किती असणार आहेत? ज्या जनरल असणार आहेत तर त्या असल्या मित्रांनो 96, म्हणजे मित्रांनो टोटल 96 वॅकन्सीज असणार आहेत। बाकी ओबीसी 96, SC 21, ST 40, EWS 65 अशा टोटल वॅकन्सी असणार आहेत मित्रांनो 318 नंबर ऑफ वॅकन्सी। तर मित्रांनो, आता आपण चेक करू की इलिजिबिलिटी काय असेल, म्हणजे फार्मासिस्ट या पदासाठी कोणते कोणते स्टुडंट अप्लाय करू शकणार आहेत, राईट। तर इथे बघा, पोस्ट कोड आपला आहे 01/24 हा फार्मासिस्ट या पदाचा पोस्ट कोड आहे। इथे नेम ऑफ द पोस्ट बघू शकता, फार्मासिस्ट हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंट। तर मित्रांनो, इथे बघा, इथे आणखी टोटल नंबर ऑफ वॅकन्सी वगैरे दिलेले आहेत। तर इथे महत्वाचं मित्रांनो की क्वालिफिकेशन बघणार आहेत, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असेल, राईट। तर मित्रांनो इथे बघा 3 ऑप्शन दिलेले आहेत। एक बघूत आपण, बॅचलर इन फार्मसी म्हणजे बी फार्म फ्रॉम ए रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी अँड इक्विव्हॅलंट। तर मित्रांनो, तुमचं बी फार्म कंप्लीट झालेलं असेल तर मित्रांनो यासाठी तुम्ही इलिजिबल असणार आहेत। बी फार्म प्लस तुमचं मित्रांनो रजिस्ट्रेशन असणं लागणार आहे, राईट। तुम्ही फार्मसी स्टुडंट, तुम्हाला माहितीच आहे, रजिस्टर्ड ॲज फार्मासिस्ट अंडर द फार्मसी ऍक्ट 1948। म्हणजे मित्रांनो, तुमचं जे स्टेट रजिस्टर असणार आहे, पर्टिक्युलर कोणत्याही स्टेटचे असताल तर तुम्ही महाराष्ट्राचे असताल तर महाराष्ट्राच्या स्टेट फार्मसी काउन्सिलिंग मध्ये तुमचं रजिस्टर क्रमांक आलेला असला पाहिजे, म्हणजे लायसन ड्रगचा आलेला असलं पाहिजे, तर ते पाहिजे। नंतर बी फार्म। तर मित्रांनो, इथे एक महत्वाचा क्वेश्चन आहे की डी फार्म स्टुडंट अप्लाय करू शकतात की नाही। तर मित्रांनो, या पोस्टसाठी मित्रांनो डी फार्म ची इलिजिबिलिटी असणार आहे, पण यांनी इलिजिबिलिटी मध्ये दिलेलं नाहीये। त्यासाठी मित्रांनो आपल्याला मेल करावे लागतील की ही इलिजिबिलिटी जी आहे ती तुम्ही चेंज करा। आणि मला मित्रांनो भरोसा आहे की हा इलिजिबिलिटी जो दिलेला आहे तो चेंज होऊन येईल आणि मित्रांनो इथे डी फार्मसी ऍड होईल। किंवा मित्रांनो 13 तारखेला ज्यावेळेस आपण फॉर्म फिल करण्यासाठी ओपन होईल साईट, तर त्यावेळेस पण आपल्याला समजणार आहे की इलिजिबिलिटी डी फार्म वाले आहे का नाही। तर मित्रांनो, डी फार्म वाले पण इलिजिबल असेल, होप सो तसं होईल। आणि बी फार्म वाले असतील तर त्यांना तर टेन्शनच नाही, ते फॉर्म फिल करू शकतात। आणि मित्रांनो, इथे थर्ड कॅटेगरी दिसत असेल, थर्ड पॉइंट जे आहे, द सिलेक्टेड कॅन्डिडेट हॅज टू बी रजिस्टर्ड इन
दिल्ली फार्मसी काउन्सिलिंग विदिन 6 months ऑफ जॉईनिंग. म्हणजेच मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातले जे काही स्टुडंट या एक्झामसाठी अप्लाय करणार आहेत ॲज अ फार्मासिस्ट, तर त्या सर्वांना मित्रांनो सिलेक्शन झाल्याच्या नंतर 6 month मध्ये मित्रांनो तुमचं जे स्टेट चेंज करावं लागेल. म्हणजे तुमचं आधी जर महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलिंग या रजिस्टरमध्ये नाव असेल तर मित्रांनो तो चेंज करून कुठे करावा लागेल, तो दिल्ली फार्मसी काउन्सिलिंग मध्ये नाव ट्रान्सफर करावं लागेल. म्हणजे आणि मित्रांनो इथे पे केल बघा, तर मित्रांनो पे केल असणार आहे जे की ग्रुप सी च्या लेवलचं आहे. म्हणजे तुमची सगळीकडे सेमच असणार आहे फार्मसी. 29,200 ते 92,300 हे पे केलं असणार आहे. पे लेवल 5 ग्रुप सी, राईट. हे सगळीकडे आता झेडपी मध्ये किंवा सार्वजनिक फार्मसी ऑफिसर साठी सेमच पे केलंय. आणि नंतरचा पॉइंट मित्रांनो बघा, एज लिमिट. तर नॉट सक्सेडिंग 27 year एज रिलॅक्सेशन विल बी गिव्हन ॲज पर द टेबल पॅरा 7. म्हणजे मित्रांनो 27 वर्ष हा एजचा क्रायटेरिया आहे, पण मित्रांनो कॅटेगरीनुसार एज रिलॅक्सेशन पण यामध्ये भेटणार आहे मित्रांनो. सेकंड पॉइंट बघा मित्रांनो, आता सेकंड पॉइंट बघू आपण की यामध्ये जे एज रिलॅक्सेशन दिलेले तो टेबल बघू. हे जे आहे ते दुसरं ऑदर जे ह्या वॅकन्सी सोबत दुसरे नर्सिंग स्टाफ वगैरे त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हा, नंतरचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघू. द कॅन्डिडेट मस्ट बी सिटीजन ऑफ इंडिया, इंडियाचे सिटीजन असतील. द कॅन्डिडेट मस्ट बी इलिजिबल इन द टर्म्स ऑफ एज, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स as per रिक्रुटमेंट रूल्स नोटिफाईड बाय द युजर डिपार्टमेंट ऑफ फॉर द पोस्ट ऑफ विचार. तर हे जे की एज्युकेशनल क्रायटेरिया किंवा एज वगैरे हे झालं पाहिजे. द एज्युकेशनल क्वालिफिकेशन, एज, एक्सपिरियन्स स्टेटमेंट ऍडव्हर्टाइजमेंट शॅल बी डिटर्मिन्ड ॲज 13/3/2024. म्हणजे एज वगैरे कॅल्क्युलेशनची डेट किती असणार आहे मित्रांनो, 13 मार्च 2024 असणार आहे. आणि मित्रांनो ऍप्लिकेशन फॉर्म जे असणार आहे ते तुम्ही कुठे भरणार, तर मित्रांनो जे ऑफिशियल साईट आहे DSSB ऑनलाईन निकिन ह्या ऑफिशियल साईटवर मित्रांनो 13 तारखेपासून ऍप्लिकेशन फॉर्म स्टार्ट होणार आहेत मित्रांनो. तर मित्रांनो ह्याच्या डिटेल मध्ये आता हा महत्वाचा पॉइंट इथे बघा, ऍप्लिकेशन फीस. तर मित्रांनो ऍप्लिकेशन फीस किती असणार आहे, फक्त 100 रुपये ऍप्लिकेशन फीस असणार आहे मित्रांनो. आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर झेडपीची किंवा सार्वजनिक फार्मसी ऑफिसर पदाची एक्झाम दिली असेल तर त्यामध्ये मित्रांनो 1000 रुपये फीस आहे आणि ही फक्त 100 रुपये फीस आहे. ही एक चांगली गोष्ट आहे, पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आणि नंतरचा महत्वाचा पॉइंट आहे मित्रांनो की आता फार्मासिस्ट या पदासाठी एक्झाम पॅटर्न काय असणार आहे. तर मित्रांनो इथे एक्झाम पॅटर्न खूप महत्वाचा आहे. तर इथे आपण बघू, टाइम असणार आहे तुमच्याकडे 2 तास. आणि मित्रांनो क्वेश्चन किती असतील, 200 क्वेश्चन असणार आहेत. आणि मार्क्स किती असतील मित्रांनो, 200 मार्क असणार आहेत, राईट. म्हणजे 200 एका क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये 2 सेक्शन मध्ये डिवाइड केलेले आहे. आता फार्मसीचा कोड बघू शकता तुम्ही 01/24. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये 2 सेक्शन 1 मध्ये काय काय, सेक्शन 1 मध्ये मित्रांनो आपला नॉन टेक्निकलचा सिलेबस असणे म्हणजे फार्मसीचा नसणार आहे तो. त्याच्यामध्ये काय काय येईल मित्रांनो, हिंदीचं लँग्वेजचं नॉलेज असेल, त्याच्या ग्रामरवर काही क्वेश्चन असतील. नंतर मित्रांनो इंग्लिश ग्रामर असेल, इंग्लिशच्या लँग्वेजवर क्वेश्चन असतील, राईट. ही 2 पॉइंट झाले. नंतर मित्रांनो जनरल अवेअरनेस असेल. इथे बघा जनरल अवेअरनेस, जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग ॲबिलिटी. आणि थर्ड असेल पॉइंट मित्रांनो अर्थमॅटिक आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी. तर मित्रांनो हे जे 5 पॉइंट आहेत त्या एका पॉइंटवर 20 क्वेश्चन असतील. 20 × 5 किती झाले मित्रांनो, हे 100 क्वेश्चन. म्हणजेच हे 100 असतील. आणि मित्रांनो सेक्शन बी म्हणजे तुमचं सब्जेक्टिव्ह असेल, म्हणजे फार्मसीचे किती क्वेश्चन असतील मित्रांनो, ते असतील 100. म्हणजे हे किती 100 आणि 100 मित्रांनो टोटल असतील 200 क्वेश्चन आणि 200 मार्क असतील मित्रांनो. तर मित्रांनो हे जे नोटिफिकेशन आहे
ती माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि मित्रांनो ह्या एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, जसे की आपल्या झेडपी मध्ये किंवा सारे याच्यामध्ये निगेटिव्ह नाहीये, पण या एक्झाम मध्ये मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 0.25 मार्क एका रॉंग क्वेश्चनला तुमचे मायनस होणार आहेत. नंतर हे मोड ऑफ सिलेक्शन वगैरे सर्व आता इथे कॅटेगरीचं रिझर्वेशन बेनिफिट असं दिलेलं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जे काही डाऊट असणार आहेत ते कमेंट बॉक्स मध्ये द्या आणि मी नंतर ते डाऊट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ही नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला तर सर्व माहिती भेटणारच. आता एज रिलॅक्सेशन इथे कॅटेगरीनुसार एज रिलॅक्सेशनचा पॉइंट पण दिलेला आहे, नंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो. आणि मित्रांनो इम्पॉर्टंट इंस्ट्रक्शन ऑफ कॅन्डिडेट म्हणजे काही काही इंस्ट्रक्शन तुम्हाला फॉलो करायचे आहेत ते पण दिलेले आहेत. तुम्ही सर्व हे व्यवस्थित रीड करून घ्या आणि त्यानंतर मित्रांनो या एक्झामसाठी तयारी करा. आणि जर तुम्ही मित्रांनो महाराष्ट्राच्या एमपीएससीची ड्रग इन्स्पेक्टरची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलवर मित्रांनो फ्रीमध्ये बॅच स्टार्ट केली आहे ड्रग इन्स्पेक्टरची, ते पण स्टडी करू शकता. आणि तसंच मित्रांनो सोबत कारागीर विभागाची पण ऍड आलेले, फॉर्म भरणं झालेलं आहे, त्याची पण एक्झाम लवकरच होईल मित्रांनो. थँक्यू.